125 किलो वजनाची साधारणपणे पालखी एकदा प्रसन्न झाली की तू बाबा इतकी यातायात करतोस भक्त, मीच तुझ्या भेटीला येतो. की हा पालखीचा कार्यक्रम म्हणजे कधी बंद होऊ शकतो का? नमस्कार, मी वैभव तामकडे. तुम्ही मला ओळखतच असशील. मी आपल्या विट्या पेजवर टॉपचा विषय काय तर सांगतच असतो तुम्हाला. पण आज एक महत्वाची गोष्ट, आज आपण एक महत्वाच्या टॉपिकवर बोलणार आहे, म्हणजे आपली विट्याची पालखी. सगळीकडे फेमस आहे, सगळीकडे भरपूर त्याचं नाव आहे, पण विट्याच्या पालखीबद्दल जे तुम्हाला जाणून घ्यावं, म्हणजे मेन पॉइंट्स आहेत ना, ते तुम्ही खरंच जाणून घ्यावं. कारण की विट्याचं पालखीमुळं काही काही ठिकाणी आपल्या निगेटिव्ह पण कमेंट्स व्हायरल व्हायला लागलेत आणि पालखीमुळे काही काही ठिकाणी पॉझिटिव्ह पण कमेंट्स व्हायरल व्हायला लागलेत. आता पालखीचा ओव्हरऑल इतिहास, ओव्हरऑल सगळी तुम्हाला माहिती जर शेअर करायची म्हणली तर तुम्हाला कोड पडेल की याला कुठून जाणून घेऊ. ह्याच्या काय पुस्तक नाही लिहिलं, कुठं काही सुद्धा नाही लिहिलं. तर आज मी तुम्हाला, आपल्यासोबत आहेत संतोष भिंगारदेवे सर. हे एक जनरलिस्ट आहेत. यांनी जनरलिस्ट मध्ये यांनी डिग्री सुद्धा कंप्लीट केल्या. आणि प्लस आपल्यासोबत आहेत श्रीकांत कुंभार सर. श्रीकांत कुंभार सरांना तुम्ही ओळखतच असतील, भरपूर जण यांना ओळखत नाही, यांना घाबरतय. तर श्रीकांत सरांची ओळख जास्त सांगायची गरज नाही, पण श्रीकांत सर आपले विटा पोलीस हवालदार आहेत. आणि श्रीकांत सरांचं सगळ्यात मोठं कार्य म्हणजे सांगलीमध्ये शहीद मॅरेथॉन, अशोक कामटे सर यांच्या नावावर एक शहीद मॅरेथॉन सर चालवते. हे पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहेत, त्यामुळे ह्यांना माहित असणार आहे त्या रिलेटेड. आणि हे जर्नलिस्ट आहेत. ह्यांचा अक्षरशः ह्यांनी ह्या गोष्टीवर, पालखी या गोष्टीवर मोठमोठे आर्टिकल्स लिहिलेत. म्हणजे ओव्हरऑल ह्यांना माहिती आहे. त्यामुळे असं पण नाही की सरांना पण काही माहित नसणार आहे. त्यामुळे आज तुम्हाला पालखी याबद्दल पुरेपूर माहिती सांगणार तर हे सर आहे. तर आज आपण यांच्याकडे जाणून घेऊया. मी ह्यांना काय करतो, फक्त ह्यांना काही काही रॅपिड क्वेश्चन्स विचारेन, काही काही ते स्वतः त्यांचे एक्सपिरियन्स आपल्याला शेअर करतील. हे सगळ्यात महत्वाचं आहे. चालू करूया. नमस्कार. आपल्या विटा गोल्डन सिटी ह्या पेजच्या वतीनं एक अनोखा उपक्रम आज राबवला जातोय. खरं तर पालखी हा आपल्या 150 वर्षापूर्वीपासूनचा इतिहास आणि पालखी या विषयावर आजपर्यंत तसा पॉडकास्ट कुठं झालेला मला ऐकिवात नाही आहे. आम्ही वृत्तपत्रातून किंवा वाहिन्यामधून ज्यावेळेस वृत्तांकन करत असतो त्यावेळेस पालखी या विषयावर आम्ही सखोल लिहित असतो, परंतु पॉडकास्ट पद्धतीनं किंवा मुलाखत पद्धतीनं आज आम्हाला या ठिकाणी इन्व्हाइट केलं. मी आणि माझ्यासोबत आमचे मित्र श्रीकांत कुंभार. खरं तर पत्रकार म्हणून या बाबतीत आम्ही माहिती देईनच, पण प्रत्यक्षात फील्डवर पालखीच्या शर्यतीच्या वेळेस पोलीस म्हणून प्रत्यक्षात प्रॅक्टिकली जे काम करतात त्यांना पण आज तुम्ही बोलवलं आहे. मी आमच्या दोघांच्या वतीनं आपल्या वैभव आणि त्यांच्या या तरुण सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू. चालेल, आपण सरांना आता विचारायला चालू करू, कारण जास्त तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही पण जास्त वेळ घेत नाही. आजकालचा क्राऊड लय आगाव झालाय. ओके सरांना, सर पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारतो की पालखी एक्झॅक्ट कधीपासून चालू झाली? पहिल्यांदा सर्वप्रथम पालखी शर्यत हा विषय ज्यावेळेस आपण मांडतो त्यावेळेस पालखीचं वैशिष्ट्य काय असावं नाविन्यपूर्ण आणि ती कधीपासून सुरू झाली याच्या बाबतीत आपण सखोल माहिती घेतली असता साधारण 150 वर्षापूर्वीपासून हा पालखीचा आपला एक्झॅक्ट आपल्याला साल सांगता येईल या साली चालू झाली काय या बाबतीत मतमतांतर आहेत. येस येस येस. आणि एक्झॅक्टली त्या काळात असा लिखित स्वरूपाचा इतिहास किंवा आतासारखा सोशल मीडिया नव्हता, त्यामुळं एक्झॅक्टली तारीख त्या काळात कुठल्या साली सुरू झाली अशी लिखित स्वरूपाची नसली तरी 150 वर्षाहून अधिक काळ आपली पालखी शर्यत आहे. पण पालखी शर्यतीचं महत्व समजून घेण्यापूर्वी ही पालखी शर्यत नेमकी कोणत्या देवाच्या केंद्रस्थानी मानली जाते याची आपणाला माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. तर आपल्या परिसरात जे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे आणि नवनाथांच्या पैकी 7वा नाथ ही रेवणनाथ म्हणजे आपला रेवण सिद्ध. ओके. या रेवण सिद्धाच्याच 2 ठिकाणच्या भाविकांच्यात ही पालखी शर्यत 150 वर्षापूर्वीपासून सुरू झाली. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की 2 भाऊ आहेत, हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. ओके. की हे मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रातच नाही, ओके, भारतातच नाही, जगात असं पालखी शर्यत पळवण्याचं हे जे आहे हे एकमेव पारंपरिक खेळ प्रकार मानावा लागेल. ओके. आणि
अक्षरशः रेवण सिद्ध याचे जे भक्त आहेत ते आपल्या परिसरात विखुरलेले आहेत. मग पळवणारे जे असतात त्यामध्ये शर्यत होती, परंतु देव मात्र एक असतो. ओके. देव कधीही हारत नाही, ओके. देव कधीही जिंकत नाही. ओके. पळवणारे हारतात, पळवणारे जिंकतात. मुळस्थानची पालखी आणि विट्याची पालखी अशी ही शर्यत होते. ओके. मुळस्थानच्या पालखीत पण रेवणनाथच असतो आणि विट्याच्या पालखीत पण रेवणनाथ असतो. म्हणजे पूर्वजांनी किती अत्यंत चांगल्या पद्धतीनं याची रचना केलेली आहे बघा. ओके. जिंकणार तर की देवच आहे. देवाचं आढळ स्थान असावं. ओके. आणि देव कधी मानवाच्या बरोबर हारणं किंवा जिंकणं या लेवलला येऊ शकत नाही. तर आपण हा उत्सव साजरा करावा आणि देवाचा जय जयकार व्हावा, देवाचा उद्धार व्हावा, या अत्यंत चांगल्या उदात्त हेतून त्या काळी ही पालखी शर्यत सुरू झाली आहे. त्याचं वैशिष्ट्य आहे म्हणजे साधारण 150 वर्षापूर्वीपासूनचा हा दैदिप्यमान इतिहास आपल्या परिसराला आहे. म्हणजे ओव्हरऑल माझं म्हणणं असं की हा कार्यक्रम फक्त चालू करण्यात ह्यामुळे आला की सगळ्यांनी एकत्र यावं आणि एक एन्जॉयमेंट करावं, प्लस दसऱ्यासाठी ते गळाभेट वगैरे असते ते करावं. कसं हा कार्यक्रम म्हणजे आणलाच का असं माझं म्हणणं. म्हणजे आपणच माणसानेच म्हणजे विट्यातल्यांनीच हा कार्यक्रम पार पाडला. कसं आहे तुम्हाला मी सांगतो की रेवणनाथ हे पूर्वी नवनाथांच्या पैकी रेवणनाथाचं हे जे 7वे नाथ आहेत रेवण सिद्ध, ओके, हे मूळस्थानला पूर्वी त्यांचं पुरातन काळात मूळस्थानला स्थान असायचं. आणि हे रेवणनाथ हे मूळस्थानला त्यांचं स्थान असल्यानंतर ते रेणावीला डोंगराच्या वरती जायचे, कारण तिथून शिखर शिंगणापूर दिसायचं आणि तिथं ते उपासना करायचे. ओके. आणि मूळस्थानला यायचे. आणि विट्यामध्ये साखरे नावाचे एक गृहस्थ होते, ऐकलं. तर ते साखरे नावाचे जे गृहस्थ होते तर ते इराप्पा आप्पा त्यांचं नाव, ते अत्यंत रेवणसिद्धाचे भक्त होते. मग ते पहाटे उठून पाणी घेऊन त्या मूळस्थानला जायचं, रेवणसिद्धाची भक्ती करायची, तिथं त्यांची ते त्या मंदिराचं पूजा अर्चा करायची. रेवणसिद्ध एकदा प्रसन्न झाले की तू बाबा इतकी यातायात करतोस भक्त, मीच तुझ्या भेटीला येतो. ओके. आणि अशी ती पालखी विट्याला यायला लागली पहिल्यांदा. मूळस्थानवरून विट्याला यायला लागली. अशी साखरेंच्या घरी वर्षातून 4 वेळा पालखी येते. ओके. एक विजयादशमीला येते, एक श्रावणातल्या सोमवारी येते, ओके, आणि एक महाशिवरात्रीला येते, ओके, आणि एक नव्याच्या पौर्णिमेला. तर अशा पद्धतीनं 4 वेळा ही पालखी येते. तर ही पालखी ज्या वेळेस जाते त्यावेळेस अशा पद्धतीनं त्या काळातल्या लोकांचा असा कयास आहे की अंदाज असा की मूळस्थानचे लोक आणि विट्याचे लोक यांनी हा रेवणनाथाचा एक गौरव असावा, एक अशी एक त्यांचा उद्धार व्हावा आणि पंचक्रोशीतले सर्व लोक हे एकत्र यावे आणि अशी एक हेल्दी कॉम्पिटिशन व्हावी, अशी एक चांगल्या पद्धतीनं व्हावी. आणि आपण यावेळेस या पालखी शर्यतीत एक विसरतोय की या शर्यतीत विट्याचा भैरवनाथ, म्हसवड सिद्ध, ओके, आणि भैरोबा ह्या 3 पालख्या वाजत गाजत येतात. ओके. हा पालख्यांचा मेळा एका ठिकाणी व्हावा आणि भक्तगण परिसरातले एकत्र यावेत. ओके. आणि एक आनंदाचा क्षण, विजयादशमीचं सीमोल्लंघन, आणि त्या निमित्ताने एकमेकाला आपट्याची पानं द्यावी, एकमेकाचा द्वेष मत्सर यातून नाहीसा व्हावा, असा अत्यंत चांगला उदात्त हेतू आपल्या पूर्वजांनी या पालखीच्या शर्यतीच्या मागे ठेवला असावा आणि ती परंपरा कायम राहिली जावी असं त्यांची इच्छा असावी. ती आज अखेर राहिलेली आहे. ओके. तर मग ही किती सालानंतर ही चिंगारी पेटली की हे भांडणाच्या स्वरूपात हे व्हायला लागलं? एक लक्षात घ्या की स्पर्धा आली की ईर्ष्या आली, ओके, ईर्ष्या आली की चुरस आली. आणि पूर्वीच्या काळात जरी ही परंपरा सुरू झाली असली तरी पळवणारे जे असतात त्याला आपण पालखी चालत नेणाऱ्यांना आपण भोई म्हणतो आणि पळवणाऱ्यांना खांदेकरी म्हणतो. तरुण मुलं असतात, काय हौसे गवसे नवसे असतात. साहजिकच ज्यावेळेस ईर्ष्या आणि चुरस निर्माण होते त्यावेळेस असा काहीतरी प्रसंग होऊ शकतो. पण याचा अर्थ असा नाही की ही प्रथा बंद व्हावी किंवा असा काय मोठ्या प्रमाणात अशी नकारात्मकता निर्माण कधी झालेली नाही. झाले अपवादात्मक प्रसंग निर्माण झालेले आहेत. चिंगारी हा शब्द आपल्याला वापरता येणार नाही. ओके. कारण कसं आहे की
हा जो खेळ आहे हा अगदी 15 मिनिटाचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे असतात ते हे सर्व लोक एकत्र बसतात, सलोखा बंधुभाव असतो. तो 15 मिनिटाचा ईर्षेचा आणि चुरशीचा क्षण असतो. ओके. आणि तरुण पिढीत साहजिकच तरुण रक्त असतं, ह्या गोष्टी बट नॅचरल असतात, घडूनच येते. घडून येतात. त्यामुळं ह्या परंपरेत ती ईर्ष्या आणि चुरस, आता अलीकडच्या काळात आडवा आडवी किंवा पालख्या दाबणे थांबवणे हा प्रकार आहेत का अनुचित प्रकार घडतात. प्रशासन आता त्याच्यावर काटेकोर लक्ष पण देते. ओके. पण ह्या गोष्टीवर पण आता यावर्षी सर्वच राजकीय नेत्यांनी सांगितले, त्यामुळे ह्या वर्षी या गोष्टीला पायबंद बसेल. आणि मला पण असं वैयक्तिक वाटते आणि दोन्हीकडच्या भाविकांना वाटते की निखळ स्पर्धा व्हावी. ओके. स्पर्धा ही हेल्दी व्हावी आणि त्यातून आनंद मिळावा. कारण लाखो भाविक असतात, आबालवृद्ध असतात, महिला असतात, लहान मुलं असतात. त्यामुळं अनुचित प्रकार शक्यतो दोन्हीकडच्या लोकांनी टाळावेत असं मला पण वाटतं, प्रशासनाला पण वाटतं आणि सर्वांनाच वाटेल. आणि ती अत्यंत सुंदर पद्धतीनं पालखी शर्यत आपल्याला पाहावयास मिळावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. तुमचा एक यंग क्राऊडला एक काय मेसेज, मग ह्यावेळीची पालखी तुम्ही कशी सेलिब्रेट करावी? कसं आहे, काही वर्षापूर्वी ह्या पालख्या शर्यती ज्या वेळेला होत होत्या तर रस्ता एकच होता. आता तर मुळात हे झालेलं आहे, डिवायडर झालेले, दुभाजक बसल्यामुळे आता 2 ट्रॅक आहेत. राईट. काहीच अंतर असं आहे की तिथं पुन्हा दोन्ही पालखी एकत्र येतात. पळवणं सोयीस्कर आहे, सोपं झालं. अशा वेळेस तुमची मी पालखी अडवत कसं आहे की आपली रेष ही मोठी करणं हे कधीही चांगलं असतं, दुसऱ्याची रेष फोडणं हे चुकीचं आहे. त्यामुळे दुसऱ्याची पालखी इकडच्यांनी पण इकडच्या लोकांनी तिकडची आणि तिकडच्या लोकांनी इकडची पालखी अडवू नये, पालखीत बसू नये. आणि नाही म्हणलं तर तो देवाचा विषय. आता तुम्ही पालखीत बसून एक शब्द वापरला, जर मी चुकलो तर मला करेक्ट करा तुम्ही. पण मी असं भरपूर काय काय सीन्स ऐकलेत किंवा बाहेरून असं माझ्या कानावर आलंय की इन केस पालखीला कुणी जर त्रास दिला तर त्याच्यासोबत काहीतरी होतच असं काय. तर आता गेल्या 2 दिवसापासून मी साखरे कुटुंबियांशी बोललोय, रेवण सिद्धाच्या भक्तांच्याशी बोललोय, काही जुन्या लोकांच्याशी बोललोय. ओके. त्यांची अशी प्रामाणिक भावना आहे ओके की रेवण सिद्ध हे आमच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. ओके. नक्कीच. तर कृपा करून कोणी अशा पद्धतीचे विडंबना होईल असं वागू नये. कारण का की शेवटी कसं आहे की तो देवच आहे आणि आपल्या हृदयात त्याचं स्थान आहे, आपल्या आस्था आणि श्रद्धेचा तो भाग आहे. त्यामुळं त्या लोकांची अशी धारणा आहे की देवाच्या बाबतीत कोण चुकलं तर त्याला शिक्षा मिळू शकते, अशी त्या लोकांची धारणा आहे. त्यामुळे त्या लोकांच्या वतीनं पण आणि त्या लोकांनी पण सर्व भाविकांनी किंवा जे यातले मानकरी आहेत ओके त्यांनी पण असं आवाहन केलं की कृपा करून अशा गोष्टी करू नयेत. राईट 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 राईट. आणि केल्याच तर त्याची शिक्षा मिळेल अशी एक त्यांची एक मनस्वित धारणा आहे. बर. एक्झॅक्ट हा कार्यक्रम म्हणजे कसा पार पाडला जातो? मी असा एक सीन ऐकलेला की जे मूळस्थानचे जे लोक आहेत त्यांना थोडा मान दिला जातो, त्यांना पुढे थांबवलं जातं. प्लस असं की जर कुणाचा नंबर वगैरे आला तर त्याला नारळाचा मान असतो, असं काहीतरी. विडा असतो, विडा. आता विड्याचा मान जो असतो तो विट्याच्या कदम पाटील परिवाराला असतो. आणि पालख्याची सुरुवात करण्यापूर्वी पण विडा दिला जातो आणि पालख्याची शर्यत संपल्यानंतर विडा दिला जातो. ओके. आता काळाच्या ओघात ह्या पद्धती तितक्याशा पाळल्या जातात का नाही हा तसा संशोधनाचा विषय आहे. येस. पण तो नारळ नाही पण विडा दिला जातो. माझं म्हणणं कसं, पालखी शर्यत झाल्यानंतर समजा तुम्ही मूळस्थानचे लोक आहेत, इकडचे वेगळे लोक आहेत, तुमचा इन केस नंबर आला, तुम्ही पहिला झाला, तर तुम्हाला काय, तुमची स्पेशल ट्रीटमेंट काय? तुम्हाला कसं असतं, स्पेशल ट्रीटमेंट हा कुठल्या तर ऑर्गनाइज केलेल्या स्पर्धेमध्ये असतो. ओके. ही उत्स्फूर्तता ओके ओके ही या पालखीचं वैशिष्ट्य आहे. एक वर्षभर त्यांचं एक नाव झालं, एक अचिव्हमेंट झाली. ओके ओके. आणि एक अभिमानाचा क्षण झाला तो. राईट. की आमच्या भागाची पालखी आली, हा अभिमानाचा क्षण झाला. आणि देवाच्या चरणी त्यांच्या दृष्टीनं एक आपण देवासाठी काहीतरी एक चांगली बाब केली, चांगली गोष्ट केली, हा त्यांना एक मनाला समाधान देणारा विषय आहे. ओके. एक पॉझिटिव्ह फिलिंग घेऊन जातात ते असं. राईट 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 राईट. मला सांगा, रेवण सिद्धची जी एक्झॅक्ट हिस्ट्री आहे
म्हणजे त्या हिस्ट्रीतनच आपली पालखीचा कार्यक्रम पार पडतोय, राईट? रेवण सिद्धीचं काही तर तुम्ही थोडीशी हिस्ट्री सांगू शकता, म्हणजे ह्या गोष्टीची अगोदरची गोष्ट. आता तुम्ही मला कुठून क्लिअर केलं की भक्त जात होता इथून साखरे परिवारातला, राईट? तो भक्त जात होता, त्याला भेटायला आले. हा, ते भक्ताला भेटायला लागले. पण त्याच्या अगोदरचा काही इतिहास माहित आहे का? जर मला चुकलो तर करेक्ट करू शकताय तुम्ही. मी असं ऐकलेलं की मी कुणाकडनं आमच्या फॅमिली थ्रू ऐकलं की दुसऱ्या कुणाकडून ऐकलं की असं काहीतरी झालेलं की 2 देव होते, त्या दोघांच्यात शर्यत काहीतरी लागलेली, त्याच्यातला एक रुसून तिकडं वरती जाऊन लांब जाऊन बसला, त्यांच्यातच भांडण वगैरे झालं, असं काहीतरी मी ऐकलेलं. चुकीचं आहे का? काय असते इतिहास आणि त्यातल्या त्यात आध्यात्मिक इतिहास, ओके याच्या बाबतीत बरेच प्रवाद असतात, ओके बरेच मतमतांतर असतात. ओके. तुर्तास आपण रेवण सिद्धाच्या बाबतीत नवनाथांच्या पैकी एक रूप, 7वे नवनाथ, 7वे नवनाथ, राईट. आणि विटा परिसरात, रेणावी परिसरात, सुमळस्थान परिसरात त्यांचं अस्तित्व आणि त्यांचा वावर. आता नाथपंथीय हा जर ज्यावेळेस आपण चर्चेला विषय घेतो तर हा मोठा व्यापक विषय आहे. भरपूर. त्यापैकी रेवणनाथ एक आहे, मच्छिंद्रनाथ आहेत, गोरखनाथ आहेत, राईट. आणि नवनाथ, मच्छिंद्रनाथ. नवनाथ हे जागृतच आहेत ना. ओके. हा. त्यामुळं त्याच्या बाबतीत अधिक माहिती सांगणं म्हणजे माझ्या माहितीनुसार आपल्या परंपरेत सर्वाधिक भक्त हे नाथपंथीय आहेत. आणि नाथपंथीय असे असतात की त्यांच्याकडे एक वेगळी क्षमता, वेगळी सिद्धी प्राप्त झालेले लोक असतात. काय वाटतंय ह्या गोष्टी, हा भांडणास्पद, हे आपल्या मेसेजवरनं त्यांना ते शांत राहतील का हा वाद हळूहळू इन फ्युचर वाढतच जाईल, की हा पालखीचा कार्यक्रम म्हणजे कधी बंद होऊ शकतो का ह्या गोष्टीमुळं? मला असं वाटतं की ही परंपरा ही आपल्या महाराष्ट्रातली एकमेव परंपरा आहे. ओके. आणि पालखीची वाट बघत असतात लोक, पालखी शर्यतीची. खरं. आणि हा इतका आस्थेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे आपले गलाई बांधव जे असतात ते पालखीच्या वेळेस येतात, परगावचे लोक पालखीच्या वेळेस येतात. हा इतका दृढ झालेली परंपरा आहे की भविष्यात ही कधीच बंद होणार नाही. पण असं आहे की ठराविक लोक जर काय अनुचित प्रकार घडत असले तर एखादी परंपरा बंद होत नाही. राईट राईट. कारण ह्या पालखी सोहळा व्हावा आणि पालखी सोहळा चांगल्या पद्धतीने चालावा याकडे कल असणारी किंवा असं मत असणारी बहुतांश सगळीच लोक आहेत. बरोबर बरोबर. आता ईर्षेतनं चुरशीतनं निर्माण काय झालेले प्रकार असतील तर ते इग्नोर करणं, निग्लेक्ट करणं चांगलं असं मला वाटतंय. परंतु आपण काय करावं की उत्तम तितुके घ्यावे, त्यातलं अतिशय चांगलं जे आहे ते चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांनी घ्याव्या, भाविकांनी घ्याव्या, आपण घ्याव्यात, सगळ्यांनीच घ्याव्यात. आणि ही परंपरा कायम राहणारच. ही काय तुमच्या आणि माझ्या हातात नाही. आता हा एक असा विषय झालेला आहे की चालत आलेली परंपरा आहे आणि ही राहणारच. आणि ती मला असं वाटतंय उलट याचा उत्कर्ष व्हावा, चांगलं, आपल्या पालखीचं सर्वदूर पोहोचलं जावं असं मला वाटतं. आता तुम्ही हे वाक्य वापरलं, पण असं वाटत नाही का की आता आपली पालखी विट्याची, ही आपल्या विट्याची एक शान आहे, राईट? विटा गोल्डन सिटी, सोन्याची नगरी मध्ये दुकानदार लोक आहेत म्हणून. पण ही दुसरं म्हणण्यापेक्षा पहिलेच नाव असतं पालखी. पण ही पालखीचं नाव कुठं तर बाहेर खराब होते असं वाटत नाही आपल्याला. कारण की एक काय किस्सा झाला, मी रिसेंटली आपलं पेज आहे, आता पेजवर मी आपला व्हिडिओ टाकलेला, अराउंड मला त्या व्हिडिओला 20 ते 30 लाख लोकांनी बघितलं. त्या 20 ते 30 लाख लोकांपैकी काही जण जे बाहेरचे आहेत, आता 20 ते 30 लाख लोक भेटले नसणार आहेत, राईट? म्हणजे बाहेरचे लोक आहेत ना, त्याच्याबद्दलचा जो रिस्पॉन्स, ते भांडणं पद्धत वगैरे, तुम्ही चुकताय, तुम्हाला देव कुठं असं म्हणते हे करा, म्हणजे ह्याच्यामुळे आपलं नाव कुठं तर खराब होते असं वाटत नाही? एक गोष्ट आहे की मला असं वाटतं की तुमच्या लाखो लाखो व्ह्युअर्सनी ह्या जरी गोष्टी बघितल्या असतील तर त्या बघितल्या असतील. ओके. प्रत्यक्ष अनुभवले असतील असं मला वाटत नाही. ओके. अनुभवणारी व्यक्ती ही पालखी शर्यतीच्या बाबतीत, प्रत्यक्ष बघणारी व्यक्ती पालखी शर्यतीच्या बाबतीत नकारात्मक मत मांडल असं मला वाटत नाही. फार तर लोक काय म्हणतील की असे जे पालखी अडवणे किंवा अडवं जाणं हे प्रकार बंद करूया. पण पालखी शर्यतीच्या बाबतीत तो चित्तथरारकपणा, तो रोमहर्षकपणा, तो 15 मिनिटांचा जो एक माहोल तयार झालेला असतो तो प्रत्येकाला हवा असं वाटतं. प्रत्येक जण आतुरतेनं वाट बघत असतो. त्यामुळं दुरून पाहणारे लोक आहेत की आपल्या मीडियामधून किंवा चित्रीकरण पाहणारे लोक आहेत, त्यांना कदाचित हा भाव वाटत असेल किंवा हे चुकीचं वाटत असेल. प्रत्यक्षात ज्यावेळेस अनुभूती आपण घेतो त्यावेळेस खरोखरच ही परंपरा अत्यंत चांगली
ओके. अत्यंत चांगली आणि यातून खरोखर घेण्यासारखं आहे. मला एक सांगा, धैर्य, धाडस, एकसंगपणा, सांघिक भावना, ओके. अशी कुठली परंपरा आहे मला सांगा. आणि सगळ्यात महत्वाचं, देव एकच आहे ना, वळवणारे वेगळे आहेत. राईट. इथे उदात्त भावना आहे बघा तुम्ही, उदात्त हेतू आहे हा. आणि हा उदात्त हेतू ठेवणं आणि हे जे पालखी शर्यती मागचं जे हे सगळं जे आहे हे आता पुढे आलं पाहिजे कुठं ना कुठं. तर 100%. आपण नुसतं पालखी शर्यत आहे असं म्हणलं नाही पाहिजे. आपल्या पूर्वजांनी, त्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं चांगला हेतू ठेवून ही पालखी शर्यत सुरू ठेवली. नक्कीच. एकाच गोष्टीवर फोकस ठेवण्यापेक्षा अहो तिथं गेल्यानंतर तिथं हजारो भाविक एकमेका कधी न बोलणारे मित्र सुद्धा एकत्र येतात, एकमेकाला आपटीची पानं देतात. पण हे अलीकडे कुठे तर बंद झालंय, अलीकडे कुठे तर बंद झालंय. मी सरांकडून ऐकलं की कालच आमचं बोलणं झालं, सरांकडून मी असं ऐकलं की पहिला काहीतरी असं की ज्यावेळी पालखीचा कार्यक्रम संपायचा ऍट द एंड तिकडचे लोक इकडे यायचे, आपण तिकडे जायचो, एकत्र भेटायचो, सगळ्यांना काय असेल ते आपण पानं म्हणजे आपल्याची पानं वगैरे एक्सचेंज करायचो, गळा भेट करायचो, कुठलं तर तिथं एक इव्हेंट पण व्हायचा मे बी, असं काय त्रास व्हायचं. पण हे अलीकडे जर माझ्या तर बघण्यातून आणि काही काही जणांच्या ऐकण्यातून असं आहे की ऍट द एंड हा दाखवतो, पुढच्या वेळी दाखवतो, ह्यावेळी आहेच की अजून आपलं कुठं संपलंयच, नेक्स्ट टाइम बघू आपण. आता ह्या चिथावणी त्या 15 मिनिटापूर्वी होत्या, 15 मिनिटासाठी असतात. Okay. नंतर खरंच झालंय का असं झालेलं नाही. आणि दुसरी एक गोष्ट आपण पण लक्षात घेतली पाहिजे, त्यावेळेस 150 वर्षापूर्वी हा इव्हेंट ज्यावेळेस सुरू झाला किंवा ही परंपरा सुरू झाली असेल, तर गाव केवढं असेल, लोकसंख्या किती असेल, राईट राईट राईट. अच्छा. पंचक्रोशीतली लोकसंख्या किती असेल. आता तुम्ही एक गोष्ट विचार करा, 150 वर्षानंतर वाढलेलं विटा, ती लोक, वाढलेली तरुणाई, ह्याच्यातली मुळस्थानची लोक, पंचक्रोशीतले लोक, आता ह्या सगळ्या गोष्टी तशा म्हणायला गेलं तर आपण रोखू शकत नाही. परंतु आता या गर्दीत पूर्वी कसं असायचं, 10,000ची पूर्वी असायचे, 10 शर्यत बघायला 10,000 लोक खूप वाटायचे, 50,000. आता लोक नाही म्हणलं तर लाखावर लोक ज्यावेळेस असतात, त्यावेळेस गर्दी असतात, त्यावेळेस ही कंट्रोल करणं किंवा पालखी येणं आणि पालखी लगेच तिथून येणं हा प्रकार घडणारच ना. तुम्ही असं शिस्तबद्धतेत एखाद्या स्पर्धेतली मॅरेथॉन किंवा रिले स्पर्धा आहे असं थोडंच होणार आहे, कारण लाखो ज्या वेळेस भाविक असतात किंवा हजारो पळणारे असतात, शेकडो पळणारे असतात, तर ह्या गोष्टी अनिवार्य आहेत. आता सरांनी मॅरेथॉन नाव घेतलं, नियोजन नाव घेतलं. मॅरेथॉन आणि नियोजनसाठी सर किती स्पेशल आहे तुम्हाला माहितच आहे, सरांचा हात तर कोणी धरायचंच नाही. तर आपण श्रीकांत सरांकडे जरा वळूया, दोन मिनिटं सरांना रेस्ट देऊया. श्रीकांत सरांना विचारूया की एक्झॅक्ट जर आता पालखीचा कार्यक्रम ऑर्गनाइज ठरला, 2 तारखेलाचा कार्यक्रम आहे, तर तुम्हाला किती हेडेक आहे त्या गोष्टीचं, म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटला किती हेडेक आहे का तुम्हाला ऑर्गनाइज करायला. म्हणजे काही काही लोक आता माहित आहे 10 डझनातल्या आंब्यात किती तर आंबे गंडके असतील, तसं तुम्हाला तिथं वाईट लोक पण फेस करायला लागणार असतीलच. म्हणजे त्यांच्यामुळे तुमचा ओव्हरऑल सगळा कार्यक्रम इरेक्ट होतच असेल की, म्हणजे तुम्ही कसं ऑर्गनाइज करताय. नाही, आता प्रश्न खूप छान आहे तुझा. आणि सगळ्यात माझं म्हणजे उत्तर हे असेल की ऍक्च्युली जे मूळ विट्यातले आणि अनेक वर्ष ते बंदोबस्त करतायत, जुने पोलीस आहेत, त्यांना हा ताणच वाटत नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट हा ताणच नाहीये, मी असं सांगतो सगळ्यात पहिल्यांदा. कारण की आमच्यासाठी तो एक म्हणजे एक 15 मिनिटांचा एक शर्यतच आहे ती. अच्छा, तुम्ही पण फील घेत, तुम्ही पण त्यात एन्जॉय करून जाताय. ओके. आणि आम्हाला माहिती आहे की वर्षानुवर्षाचा आमचा अनुभव आहे की याच्यामध्ये काही मोठी इन्सिडेंट कधीच घडलेली नाही आजपर्यंत. म्हणजे हा आमचा अनुभव आहे. फक्त मला वाटतं 2007 साली एकदा फक्त दगडफेक झाली होती, ते पण कुठं शेवटी एकदम जिथं पालखी आपल्या एंड होतात संपतात तिथं. पण त्यानंतर तिथंही मी होतो, तिथं समक्ष तिथं ते रेवन्सीच्या म्हणजे लोकांना समजून सांगायला आणि इकडच्या पण विड्याच्या लोकांना बरोबर मी मध्ये होतो. माझ्या अंगावर पण काही थोडेफार दगड पडले होते त्यावेळेला, पण ठीक आहे, मी काय झालं नाही मला. पण 2007 नंतर तसा इन्सिडेंट एकदाही झालेला नाही आणि त्याच्या अगोदर पण कधी झालेला नव्हता. आणि मला वाटतं थोडेफार होत होते, पण असं काय की आता ते दादानी सांगितलं त्याप्रमाणे ते
एकदम असं खिलाडू वरतीने घेतात सगळेजण ते. ओके. म्हणजे असं नाही की ते बाबा आता तुला मी पुढच्या वर्षी दाखवतोच, तू जसं म्हणलास तसं कोणताही प्रकार नसतो. फक्त 15 मिनिटासाठी 20 मिनिटासाठी तो एक डोक्यामध्ये एक असतो. तुमचं मेन काम काय असते अशा टाइमला, तुमचं मेन फोकस काय असते की बाबा ना ह्या गोष्टीत आपण एकदम स्ट्रिक्ट राहायचं? आता उदाहरणार्थ मी असं ऐकलं की ह्यावेळी तुम्ही जरा सोशल मीडियावर पण तुमचं लक्ष आहे, म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटसाठी सोशल मीडियावर कोणीतरी चुकीचं काय पोर्ट्रे करू नये. बरोबर. ओके, हे एक झालं. म्हणजे आम्हाला जे माहित नाही असं काय आहे का वेगळं, म्हणजे माणसाने एक्साइटेड ऐकायला की आपण ही चूक करू नये. आता मी कसं सांगितलं सोशल मीडिया, तर माझं पण फक्त तुम्हाला एवढं सांगणं की तुम्ही जर सोशल मीडियावर चुकीचं सांगा गेला तर ते कुठे तर बघणारे लगेच फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ते लगेच चुकीचं आत्मसात करून घेते. त्यामुळे तुम्ही सोशल मीडियावर चुकीचं काहीच टाकू नका. नाहीतर आतापर्यंत मी व्हिडिओ टाकला असता, पण बघा 2 तारखेला हे अजून मी व्हिडिओ सुद्धा टाकला नाही का, तर आपल्याला चुकीचं काय पोर्ट्रे करायचं नाही, चांगलं एकदम. काही काही जण बाहेरचे आहेत, मुंबई साईडचे लोक आहेत किंवा काही जण दुकानदार लोक आहेत, त्यांना विट्यात काय चाललंय काय नाही ते आता सध्या आपल्या पेजवर ते बघायला लागलेत. अक्षरशः मला मेसेज करते की विट्यात काय चाललंय काय नाही, आम्ही तुझ्या थ्रू आम्हाला समजते ते सगळं. तसं अशा काय गोष्टी आहेत की आम्हाला माहित नाहीत, पण आम्ही ते कुठेतरी जपाव्यात. म्हणजे उदाहरणार्थ पालखीमध्ये आला, सरांनी मग जसं सांगितलं तसं की तुम्ही स्वतःची रेष वाढवा, दुसऱ्याची घोडू नका. नक्कीच. राईट, तसं असं तुमचं काय म्हणणं, आम्हाला एक मेसेज तुमच्या डिपार्टमेंट थ्रू आम्हाला एक मेसेज यंग क्राऊडला असो. यंग क्राऊडला सांगणं एकच आहे की बाबा तुम्ही हे मध्ये घुसाघुसी जे चालते, आडवाआडवी छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, SC स्टँड असेल, आणि नंतर लोखंडाचा दवाखाना असेल, आणि एकदम शेवटी मला वाटतं खानापूर नाक्यामध्ये, तर ह्या एक 4-5 स्पॉट आहेत. त्या स्पॉटलाच जास्ती यंग क्राऊड काय करतो की तिथं घुसून त्या पालख्यांना खाली दाबायचा, खाली न्यायचा प्रयत्न करतो. तर तो प्रयत्न आम्ही वेळोवेळी म्हणजे त्या गोष्टी करेक्ट करतच असतो जागेवरती. पण तो प्रयत्न करत असताना त्या युवकांना माझं एकच सांगणं आहे की तसं काय करू नका, कारण की आता त्या दादांनी सांगितल्याप्रमाणे पालखीचं पावित्र्य राखणं आपल्याला फार गरजेचं आहे. ओके, पालखीचं पावित्र्य राखणं गरजेचं आहे, आणि ते राखतील सर्वजण. मला म्हणजे तेवढं मला विश्वास आहे. मला आता ओव्हरऑल वेट्यातल्यांचा अनुभव झाला. अनुभवच आहे. हो, ते प्रेमानं सांगितलं तर ऐकतात, ते काही प्रॉब्लेम नाही. आता आपण परत सरांकडे या. सर, मला एक्झॅक्ट तुम्हाला आता पालखीबद्दल ओव्हरऑल माहित आहे, तुम्हाला आर्टिकल्स वगैरे तुम्ही एवढे लिहिले, तर मला एक सरांकडून थ्रू किंवा बाकीच्यांकडनं पण असं कळलं की ह्या क्षेत्रात सर्व समाजाला मान आहे. अगदी बरोबर आहे, आणि अत्यंत चांगला प्रश्न आहे. आतापर्यंत आपण शर्यतीबद्दल बोललो. ओके, ह्या पालखी शर्यतीची एक वेगळी नजाकत आहे. ओके, गाव एकसंघ राहिलं पाहिजे, गावातले सगळे लोक या सोहळ्यात सहभागी झाले पाहिजे. तुम्हाला मी सांगतो की पालखी ज्यावेळेस येते, ओके, दुपारच्या वेळेस विजयादशमी दिवशी पालखी तिकडून ज्यावेळेस येते विट्याच्या रेवणसिद्ध मंदिरात, ओके, ती रेवणसिद्धाची पालखी, ही रेवणसिद्धाची पालखी. ओके, तिथं विडा देण्याचे मान काही लोकांना आहेत, पुष्पहार अर्पण करण्याचे मान काही लोकांना आहेत. ओके, अगदी पालखी आदल्या दिवशी बांधली जाते. ओके, 125 किलो वजनाची साधारणपणे पालखी असते. ओके, तर ही पालखी ज्यावेळेस बांधली जाते, तो दांडा किंवा ते पिंजारी किंवा ते तो पाळणा, ओके, मुकुट 21 किलो वजनाचा मुकुट असतो. ओके, साधारण हे सर्व जे आहे ते प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना मान दिलेला आहे. ओके. शितोळे समाजाला मान आहे, पाटील समाजाला मान आहे. तुम्ही असं सांगू शकताय कुठल्या कुठल्या समाजाला काय कुठं काय हे काय सांगू शकतो, पण अनावधानाने एखादा समाज राहिला हा, तर म्हणजे ते आता चुकीच पोट कोळी काय एका समाजाला पुष्पहार अर्पण करण्याचा, काही लोकांना विडा देण्याचा मान आहे. ओके, ओके, काही लोक वाजवत जातात, काही लोक पालखी सुरू होण्यापूर्वी अब्दागिरी, छत्री ओके, हे वाजवत नेले जाते, म्हणजे एक इशारा केला जातो आता शर्यत सुरू होणार आहे. ओके, आणि हे सर्व लोक या परंपरेत गुण्यागोविंदानं म्हणजे किती बघा चांगल्या पद्धतीनं याची रचना केली आहे की परिसरातल्या एकही माणूस, एकही जाती धर्माचा माणूस या परंपरेपासून वंचित राहता कामा नये. किती एक ब्रॉड माइंड हा पालखी शर्यत सोहळा डिझाईन केला असेल त्या काळातल्या लोकांनी, बघा तुम्ही, आणि त्यामध्ये सहभागी होतात लोक. तुम्ही आज जरी जाऊन विट्याच्या सिद्धनाथाच्या सोनार गल्लीतल्या मंदिरात बघितला, अत्यंत चांगल्या पद्धतीने इतकं धार्मिक वातावरण आहे, इतकं सुंदर वातावरण आहे. बरोबर.
काल तिथं धनगरी ओव्या झाल्या. धनगरी ओव्यांच्या माध्यमातून पालख्यांचं विवेचन केलं, पालख्यांच्या शर्यतींचं इतक्या चांगल्या पद्धतीने माहिती त्या ओव्यांच्या माध्यमातून दिली. प्रत्येक समाजात इन्व्हॉल्व आहे, प्रत्येक व्यक्ती त्यात इन्व्हॉल्व आहे. ओके. ओव्हरऑल आता भरपूर जणांना फक्त 15 मिनिटं माहिती आहेत, राईट? त्या 15 मिनिटाच्या मागं काय काय असते ते आता तुम्ही थोडंफार आम्हाला शेअर करायला आहे. आता त्या 15 मिनिटांमध्ये नंतर मी असं पण ऐकलं की रात्री फक्त 2च पालख्या नसतात, अजून पण काहीतरी पालख्या असतात. एक्झॅक्टली. त्या रात्री सगळे एकत्र येतात, आपल्या चौकात पण असतात मे बी, तिथं काहीतरी ओव्या वगैरे असतात. मग आपण एकदम इथूनच चालू करायला नको. तुम्ही मला सांगा ओव्हरऑल पालख्या किती असतील? कसं तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस ही शर्यत निर्माण केली तर ही शर्यत असू नये तर एक सोहळा असावा, ओके. अशी एक संकल्पना त्या काळच्या लोकांची असावी. पण दुपारी ज्यावेळेस ती पालख्या तिथे येतात, त्या सिद्धनाथाच्या मंदिरात तिथे चिरमे म्हणून आहेत, चिरमे कुटुंबीय तिथे विसाव्याला थांबती एक पालखी. तर तिथं त्यांची पूजा अर्चा होती, तिथं काही लोकांना मान दिला जातो. त्यानंतर आपलं जे विट्याचं ग्रामदैवत आहे भैरवनाथ, ती एक पालखी असते. नंतर मसवड सिद्ध, काळ भैरवी का काहीतरी आपण काल भैरवनाथ नाही काळंबा देवी, काल आपण कुठलं नाव ऐकलेलं? काळंबा देवी हे तिकडं कुठं माहिती आहे का एक्झॅक्ट? दगडी पाण्याच्या टाकीतून आपण आत शिरलो, राईट साईडलाच हाईटला आहे बघा मंदिर. आम्ही गुगलवर सर्च केल्यानंतर काळंबा देवी का असेल, मरमी देवी आहे. ओके, बरं. टोटल आपले किती पालखीच असतील मग? तर तिथं भैरवनाथाची पालखी येते. सुरुवातीच्या वेळेस भैरवनाथाची पालखी येते. ह्या 2 रेवणसिद्धाचे, एक मुळस्थानची रेवणसिद्ध आणि विट्याची रेवणसिद्ध, ह्या 2 पालख्या असतात की ज्या शर्यतीच्या असतात. त्यानंतर तिथं भैरवनाथाची, विट्याचं ग्रामदैवत, नंतर खरसून सिद्धाची मसवड सिद्धाची एक पालखी येते. आणि भैरोबा म्हणून शितोळे समाजाचं देवस्थान आहे, ते एक पालखी असते. अशा एकूण 5 पालख्या असतात. ह्या 5 पालख्या तिथून सिद्धनाथाच्या मंदिरातून चावडी चौकात येतात. चावडी चौक म्हणजे मस्जिद जी आहे, त्या मस्जिदीच्या समोर येतात. तिथून त्या पुढं दगडी पाण्यासाठी म्हणजे वाजत गाजत येतात. वाजत गाजत येतात. सुरुवातीला जो आपला वेशीवरचा, त्या काळात जी वेश होती, वेशीवरचा मारुती, म्हणजे तिथं ढोल्यांचं जे दुकान आहे तंबाखू, त्याच्या समोर जो मारुती आहे, त्या मारुती मंदिराच्या तिथून पुढं जैन मंदिर, पुढं काळेश्वर मंदिर, काळेश्वर मंदिर, काळेश्वर मंदिर, विठ्ठल मंदिर मध्ये आहे. असे या मंदिरांच्या मार्गावर मार्गक्रमण करत ही पाण्याच्या टाकी जवळ, ज्यावेळेस जुन्या दगडी पाण्याच्या टाकी जवळ पालख्या येतात, त्यावेळेस पाहुण्यांची पालखी म्हणून 5 पावलं ही मुळस्थानच्या पालखीला मान दिला जातो, चाल दिली जाते पुढं 5 पावलं. आणि ही पालखी विट्याची पालखी 5 पावलं मागं थांबली जाते. तिथून शर्यतीला खऱ्या अर्थानं सुरुवात होती. टोटल पालखी किती म्हणला मग तुम्ही? एकूण 5 पालख्या असतात. त्या पालख्या 3 पालख्या त्या मागे असतात आणि ह्या 2 पालख्यांची शर्यत होती. ह्या 2 पालख्या शिलंगणाच्या मैदानावर पोहोचल्यानंतर, ही शर्यत संपताच ह्या 3 पालख्या वाजत गाजत तिथे येतात शिलंगणाच्या मैदानावर. तिथून विडा दिल्यानंतर, शर्यत संपल्यानंतर विडा दिल्यानंतर मुळस्थानची पालखी, विडा कोण देतं? तो कदम पाटील परिवाराला मान आहे. ते विडा देते. विडा एक्झॅक्ट भरपूर जण इन केस म्हणजे मलाच माहित नाही विडा म्हणजे एक्झॅक्ट शब्द काय. तुम्हाला एक लक्षात घ्या की प्रातिनिधिक स्वरूपात आता आपण म्हणतो गेट सेट गो. म्हणजे तुम्ही एक इशारा, निशाण सुरू करतात. तसं पूर्वीच्या काळात विडा देण्याची पद्धत होती. कुठलंही शुभ कार्य करताना विडा देणं, अगदी काही लग्न कार्यात सुद्धा आता आम्ही गाढवाचं लग्न त्या म्हणजे 7 माड्याची बांधणं त्याच बघितलेलं ते विडा. तर तो विडाची प्रथा ही पूर्वीपासूनच आहे आणि ती आज तागायत सुरू आहे. तर तो एक प्रमुख मंडळी ती विडा म्हणजे पालखी शर्यत सुरुवात होताना आणि पालखी संपताना. मग हा ट्रॅक आपणच निवडला?
हा त्या काळच्या लोकांनी हा ट्रॅक निवडला. म्हणजे त्या काळी पण सेम हाच रूट होता ऍज इट इज. हा हाच रूट मध्ये फरक नाही किंवा ह्या मार्गात कुठलाही फरक नाही. ओके. तर ज्यावेळेस तिथं जाती ती पालखी आणि शर्यत संपती, शर्यत संपल्यानंतर मूळस्थानला ती पालखी रवाना होती ओके. आणि ह्या पालख्या मागून 3 पालख्या तिथं जातात आणि पुन्हा ह्या 4 पालख्या तिथं आपट्याची पानं एकमेकाला दिल्यानंतर आणि तिथं देवाला आपट्याची पानं वाहिल्यानंतर ह्या पालख्या विट्याच्या शिवाजी चौकात येतात सगळे हा. रात्री. शिवाजी चौकात तिथं दिवटे असतात. तो मगाशी मानाचा विषय, दिवट्याचा पण मान असतो. ओके. हा तर तो तिथं ज्यावेळेस शिवाजी चौकात येतात त्यावेळेस शिवाजी चौकात आल्यानंतर तिथं मग रात्रभर लेझिम असतं, लाठीकाठी असते, गजी असते. अलीकडच्या काळात काय थोडे प्रकार असतील पण पूर्वीच्या काळात पहाटेपर्यंत हे चालायचं आणि पहाटे ह्या सगळ्या पालख्या आपापल्या मंदिरात रवाना व्हायच्या आणि मग पहाटे हा सोहळा समाप्त व्हायचा. ओके. म्हणजे आणि पालख्यांच्या आदल्या दिवशी रात्री पण काहीतरी असतं ना, मी भरपूर जणांचे स्टेटस वगैरे बघितलेत की मंदिरात आरती किंवा रात्री पण कुठेतरी पळवते तिथल्या तिथं काय तर. तो कसं असतंय की पालखी बांधली जाते ज्यावेळेस ओके. त्यावेळेस एक साधारणपणे तो सरावाचा भाग असतो. सराव. ओके. हा आणि रेवण सिद्धाच्या विटेच्या मंदिरात हे उपक्रम सुरूच असतात. हरिजागर असतं, पुन्हा धनगरी ओळ्यांचा कार्यक्रम असतात, तिथं पारायण असतं, तिथं आरती असतात. म्हणतात ना की कुठल्याही स्पर्धेचं प्रिपरेशन असतं, तसं ते एक प्रकारचं प्रिपरेशनच असतं. आणि मग तिथले ते तरुण मुलं असतात ती थोडासा तिथं सराव करतात पळवण्याचा. बांधल्यानंतर पालखी अचूक बांधली गेली आहे का ती बघण्याची एक ती पद्धती असते. ओके. तुम्ही सांगत आहे सगळ्या गोष्टी. प्रशासन ओव्हरऑल कसा बंदोबस्त आहे तुम्ही, म्हणजे किती जणांचा क्राऊड लागतोय बंदोबस्त करण्यासाठी? परत तुम्ही पालखी हा कार्यक्रम आला म्हणल्यानंतर तुमच्यावर कशी जबाबदारी आहे ह्या कार्यक्रमाची? ओव्हरऑल सरांनी सांगितलं सगळ्या समाजांवर वेगवेगळं हे आहे, पण तुमच्याकडे एक मेन आहे म्हणजे आयोजन. ते तुम्ही कसं पार पाडताय? नाही, सरांनी जसं सांगितलं खड्डे वगैरे. खरं तर म्हणजे महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल आणि विटा नगरपालिका असेल, म्हणजे सगळेच त्याच्यामध्ये सगळंच प्रशासन हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं आमच्या मिटिंग्स वगैरे होतात. आमचे वरिष्ठ अधिकारी आमचे सगळे त्याच्यामध्ये खूप स्वतःला वाहून घेऊन सगळं ते मॅनेजमेंट आणि चांगल्या पद्धतीचं ते कसं पार पडेल ह्या पद्धतीनं सगळं नियोजन आमचं चालू असतं आणि प्री प्लॅन्ड असतं सगळ्या गोष्टी. कोणत्या वेळेला काय होणार आहे, कोणत्या वेळेला काय होणार नाही याचा सगळा प्री प्लॅन्ड त्याचा डेटा असेल, त्याचं जे काही वितरण असेल हे आता चालूच असते आमचं ते वेळोवेळी सगळ्या गोष्टी. आणि त्या दिवशी पण कुठं कसा बंदोबस्त लावायचा त्याचं सुद्धा नियोजन आमचं. किती जणांचा क्राऊड असतो तरी मॅक्स बंदोबस्ताला? साधारण 400 ते 350-400 साधारण. त्यात बघितले लेडीज क्राऊड पण असतोय. सगळ्याच कारण पूर्णपणे तो जो काही टप्पा आहे आपला 1-1.5 किलोमीटरचा, तर टप्प्यामध्ये पूर्णपणे बंदोबस्त विखुरलेला असतो सगळीकडे आणि प्रत्येक जण आपापली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडत असतो. आणि हा म्हणजे इतिहास पण आहे आणि हे आमच्या पोलीस डिपार्टमेंटला एक म्हणजे एक जबाबदारीचं एक जबाबदारी समजून आम्ही ते करत असतो अक्षरशः अगदी. आणि आम्हाला विश्वास आहे की इथं असं काय अघटित काय घटत नाहीये, हा आमचा विश्वास आहे अगदी. आणि म्हणजे त्यासाठी प्रतिबंध करण्यासाठी पण आमची तेवढीच मोठी तयारी आम्ही करून ठेवलेली आहे पाठीमागे असं. त्यामुळं अगदी छान पद्धतीनं सगळ्या गोष्टी होऊन जातील. आणि मध्ये मध्ये टावर्स असतील, व्हिडिओ शूटिंग असेल आणि आपले सीसीटीव्ही कॅमेरेज असतील, त्याचं तर पूर्णपणे लक्ष त्या कॅमेऱ्यांवरून तर आमचं असतंच त्यामध्ये पूर्णपणे. आणि त्यामुळं काही अडचण कुठं आणि ठिकठिकाणी जिथं आम्ही मगाशी उल्लेख केला कुठं पालखीला दाबलं जातं किंवा पालखीला जास्ती डिस्टर्ब होत होतं तिथं सुद्धा आमचे भरपूर पोलीस त्याच्यामध्ये असतात. आणि पालखी बरोबर सुद्धा दादांनी सांगितल्याप्रमाणे पालखी बरोबर पण आमचे एक 50-60 पोलीस पळत असतात स्वतः. हे पण ते बंदोबस्त असतो त्यांना की त्या पालखीबरोबर पळत जायचं, ते प्रोटेक्शन की बाबा मध्ये कोणी घुसू नये, हे करू नये, ते सोडवण्यासाठी. तर एवढी जबरदस्त तयारी आमच्याकडून, अगदी जबरदस्त तयारी आहे अगदी, काहीच कुठंच काही कमी नाहीये. ऍक्च्युली खरं तर म्हणजे काय की आम्ही मागच्या 5-10 वर्षातील 20 वर्षातील जे काही व्हिडिओ शूटिंग्स आहेत, बातम्या आहेत, त्याचं बातम्यांचं वगैरे सगळ्या गोष्टींचं आम्ही निरीक्षण केलेलं आहे. आणि कुठं लूज फॉल्स दिसत आहेत, कुठं अघटित गोष्टी घडतायत, ह्याचं पॉइंट आउट केलेलं आहे सगळ्या आम्ही गोष्टी. म्हणजे आता असं नाही की कोणी म्हटला की बाबा मी असं करेन तर त्यांना खरं तर इशारा आहे की हे तुम्ही नाही करू शकणार, कारण की ह्या गोष्टी सगळं पॉइंट आउट झालेले आहेत आता. आणि तसं धाडसी कोणी करू नये, विनंती आहे खरं तर, तसं धाडसी कोणी करू नका आणि एक चांगल्या पद्धतीचा सोहळा आपण पार पाडूया. आणि मी तर विनंती करेन की
बिना चपलीचं बिना बुटाचं तुम्ही येऊन त्या पालखीला खांदा द्या आणि मग त्याचं पावित्र्य राखलं जाईल. आणि ते पावित्र्य राखण्याचं काम करत आपल्या विटेकरांचं सगळ्यांचं आहे. आणि तो एक उत्सव चांगल्या पद्धतीनं आपण मग एक वेगळ्या पद्धतीनं आपण साजरा होईल आणि मग कुणालाच कसलाच त्रास होणार नाहीये असं. आणि एक त्याचं चांगलं नाव आणि चांगला मेसेज सर्व महाराष्ट्रामध्ये देशभरात जाईल असं. माझं म्हणणं एवढंच की पालखी हे नाव विट्यातली पालखी हे नाव भरपूर फेमस आहे. भरपूर फेमस आहे म्हणजे तुम्ही फक्त गुगलवर सर्च करा विटा पालखी म्हणून, अक्षरशः लिस्ट अँड लिस्ट येते. आणि विट्या पालखीचं सीन्स बघून म्हणजे बाहेरच्या देशात पण काय काय जणांचे म्हणजे दुबईमध्ये ते आहेत काय काय लोक, त्यांनी सुद्धा मला इंग्लिशमध्ये कमेंट्स मेसेजेस वगैरे केलेत की व्हॉट इज दिस, का आहे असं वगैरे. सो आपला हा मेसेज आपण आपलं विटा काय आहे हे निगेटिव्ह जाण्यापेक्षा एक चांगलं पॉझिटिव्ह जाऊ दे. आपल्या विट्याची आपण ओळख बनवूया, आपल्या विट्याची शान बनवूया. आणि आता हे सर आपल्यासोबत बसले, श्रीकांत सरांनी आपल्याला जे काय काय गाईड केलं, त्यांच्या डिपार्टमेंटबद्दल जे जे सांगितलं त्याबद्दल आपण त्यांच्याबद्दल पण थँक्यू. त्यानंतर आपले संतोष बेंगारदेवे सरांनी जे नेक्स्ट लेवल आपल्याला माहिती सांगितली. नेक्स्ट लेवल म्हणजे कुठं कुठं तर मी पण चुकत होतो की समाजाबद्दल बोलणे किंवा बारीक सारीक जे पॉईंट. मग संतोष सरांनी कशाची काळजी घेतली माहिती आहे आता तुम्हाला, की ह्या गोष्टीतून आपण जेवढे बोलतोय ह्या गोष्टीतून कोणाला त्रास होतोय आणि कोणाला त्रास नाही होत या पण गोष्टी त्यांनी काळजी घेतल्या. आणि तुम्ही आम्हाला म्हणजे आम्ही जे तुम्हाला एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय, आम्ही तुम्हाला एक आपल्या विट्याची एक शान दाखवण्याचा जो प्रयत्न केलाय त्यामध्ये आम्ही काहीतरी चुकलो असेल तर तुम्ही पण आम्हाला करेक्ट करा, आम्ही पण माणसंच आहेत. आणि ओव्हरऑल मी सर आपल्या स्टुडिओवर आले, दोघं पण सर आपल्या स्टुडिओवर आलेत, आपल्याला त्यांनी सपोर्ट केला, आपल्याला चांगली ह्यांनी माहिती दिली. याबद्दल त्यांचा काही सुद्धा स्वार्थ नव्हता. ओव्हरऑल मलाच ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, कारण की भरपूर जण एक्सपेक्टेशन ठेवून होते. मला तर एक 4-5 दिवस झालं भरपूर जण मेसेज टाकतात, भावा विटाची पालखी काय झालं व्हिडिओ टाक, भावा काय झालं व्हिडिओ टाक. पण हे रिझन होतं की का टाकत नव्हतो, कारण मला पुरेपूर माहिती नव्हती आणि मला पुरेपूर तुम्हाला माहिती द्यायची होती. त्यामुळे अगेन परत एकदा सर तुम्ही इथं आला, आम्हाला एवढी माहिती दिली, एवढा तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल मनापासून थँक्यू. आणि असंच कधी तर मदत लागली तर मी हमखास तुम्हाला बोलवेन, कधी तर माझी तुम्हाला मदत लागली इन केस कसली तर हमखास मला हक्काने सांगा. थँक्यू. विट्याची पालखी शर्यत आणि साखरे कुटुंब हे तसं अतूट नातं आहे. साखरे कुटुंब यांच्या बाबतीत सांगायचं तर त्यांचं ही 8वी पिढी आहे की ते रेवण सिद्धाचे निस्सिम भक्त आहेत. इराप्पा आप्पा साखरे हे रेवण सिद्धांचे साखरे कुटुंबातले मूळ पुरुष की रेवण सिद्धांचे अतिशय कडक भक्त होते. त्यानंतर 5व्या पिढीतले शंकर नाना साखरे यांना रेवण सिद्धांनी दृष्टांत दिला होता आणि त्यांच्या अडळ भक्तीसाठी आणि निष्ठेसाठी रेवणसिद्ध हे विट्यात वर्षातून 4 वेळा येत होते. आजही साखरे कुटुंबाची 8वी पिढी या सर्व प्रथा रूढी परंपरा अतिशय काटेकोरपणे आणि निष्ठेने पाळत आहे. त्यांनी त्यांच्या इच्छाशक्तीतून आणि सर्वांच्या प्रयत्नातून विट्याच्या सोनार गल्लीमध्ये एक प्रशस्त आणि सुंदर रेवणसिद्धाचं मंदिर उभारलं आहे.